2 वर्षाच्या क्यूटच्या आद्याचा हा बड्डे केक आहे. त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल एक फ्रॉक घेतलेला आणि त्या फ्रॉकवरती जो बो होता ना, त्याचा मला रेफरन्ससाठी फोटो पाठवलेला आणि त्याच्याप्रमाणे केकमध्ये काहीतरी करायचं अशी आमची आयडिया होती. त्याच्यासाठी बो बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आणि तो मी बो कसा बनवला तर तो दाखवते. फॉन्डंटपासूनच बनवलेला आहे, पण तो त्या केकला पूर्ण आणखीन मॅच पण व्हायला पाहिजे, कलर थीम पण मॅच व्हायला पाहिजे आणि तर नुसताच बो ठेवूनही उपयोग नाही. त्याची जी लेस आहे ती पण मी बनवली. त्याच्याबरोबर ते केक नुसतं रिकामाच असं वाटू नये म्हणून त्याच्याबरोबर फ्लॉवर्स बनवले फॉन्डंटचे आणि ते फ्लॉवर्स कसे बनवले आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि सुंदर असा केक ना बनवून आपला तयार झालेला होता. आणि हे छोटे छोटे मापं घेऊन विदाऊट मेजरमेंट आपण काय करू शकत नाही. फॉन्डंटचे फ्लॉवर करण्यासाठी वेगवेगळे कटर येतात. तसाच हा मी एक सनफ्लॉवरसारखा कटर होता, तर तो घेऊन फ्लॉवर तयार करायला लागले आणि त्याच्या पाकळ्या कशा पातळ करण्यासाठी काय करावं लागतं ते हे बघा मी तुम्हाला दाखवते. आणि सर्व जसं रेडी झालं तसं केक मी आधीच बनवून ठेवलेला होतं, तर त्याचं फिनिशिंग करायला सुरुवात केली. मध्ये मी त्या स्टिक टाकलेल्या चॉकलेट लावून, त्याच्यामुळे 3 तुम्हाला होल दिसत आहेत आणि केक पूर्ण व्हाईट पण नको आहे म्हणून मग फिनिशिंग झाल्यानंतर थोडीशी पिंक कलरच्या शेड मी केकला दिली आणि त्याच्यामुळे केक आता एक तर छान उठाव द्यायचा लागला. पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर त्याच्यावरती सगळे एलिमेंट ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि ते एलिमेंट मी एक 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 ठेवत गेले. पहिल्यांदा बो ठेवला आणि त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने बाकीच्या काय काय वस्तू कशा ठेवायच्या ते पण ठेवले. ते फॉक्स बॉल त्यांना हवे होते म्हणून मग शेजारी पिंक आणि व्हाईट कलरचे मी फॉक्स बॉल लावले. आद्याचं नाव मी कलरने लिहून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे मी फ्लावर बनवले ते बघा मी कुठे अरेंज केले आणि अशा प्रकारे माझा केक रेडी होत आला आणि किती छान दिसतोय बघा ना. आणि त्याची आता एक झलक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. हॅपी बर्थडेचं टॉपर आणि तिचा दुसरा वाढदिवस म्हणून 2 हे सगळं लावून माझा केक रेडी झाला.